मिस्टरांची कहाणी हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. आता मी केस वॉश केलेले आहेत कारण आज आहे गुरुवार आणि थोडं डोक्याला पण मी कलर केला होता, त्यामुळे वॉश करणं गरजेचं होतं. सकाळचं सगळं मी आवरलं, ते सुद्धा ह्याच्या पुढेच मी क्लिप ती जोडेन, काय काय स्वयंपाक केला वगैरे. आणि त्यानंतर काय झालं, कट्टा वगैरे क्लिनिंग केलं, सगळे टेबल खुर्च्या रेग्युलरची जी काय काम आहेत ती माझी लोटून काढून फरशी पुसून धुयाच्या अगोदर मी काय केलं, डोक्याला कलर केला आणि मगच धुणं धुवायला घेतलं. कारण धुणं धुवायला कसं मला 15 ते 20 मिनटं, तरी 20-25 मिनटं लागतात, तितक्यात कलर व्यवस्थित बसतो म्हटलं आपल्या केसांना. आणि मी जे काही कपडे चेंज करते हातपाय धुवून, मग ते करण्याऐवजी मी आंघोळच करून बाहेर आले. आणि बघू शकताय आता माझं सगळं आवरलेलं आहे. आता आज मार्गशीर्ष गुरुवारचा पहिला गुरुवार आहे, त्यामुळे सगळी पूजा काय असणारे विधी कसे करते ते सगळंच मी दाखवेनच. आणि आता माझा उपवास आहे, त्यामुळे शाबू फक्त भिजत घातलेला आहे. आता ॲक्च्युली वाजलेले आहेत 12 आणि ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत. धुणं पण मी वरचं वाळलेलं खाली आणलंय, फक्त घड्या मारायच्या राहिलेल्या आहेत आणि ओली कपडे वरती नेऊन टाकलेले आहेत. तर इकडे वाऱ्यानं सगळं खाली फुलं वगैरे पडलीत, आता दुसरीच मी आणेन. आणि आत्ताच मी काय केलीत, या कात्रीने हे कटिंग्स काढून आणलेले आहेत. आमच्याच जे काही झाडं लावलेत त्यातलीच रातराणीचं, मोगरा, रातराणी, परत आपलं हे मिरची फुलाचं, सोनचाफ्याचं, आणखीन आपलं हे सदाफुलीचं, अशी 5 प्रकारची मी आत्ताच काढून आणलेली आहेत की जी नंतर मला पूजेला लागतील. आता शिस्तीत निवांत करणार आहे. हुंबऱ्याला सुद्धा हळदीचे लेपन सुद्धा करावं लागणार आहे आणि ते झालं की मग पूजा सगळीच करून घेणार दोन्ही पण, आणि थोडं रेस्ट घेणार. आत्ता माझं थोडं थंबनेल वगैरे लावायचं आणि टायटल टॅग डिस्क्रिप्शन लावायचं होते, त्यामुळे आता मी बसलेले थोडा वेळ रेस्ट घेणार आणि मगच बाकीची कामे करणार. सकाळी उठले आणि दोन्ही मुलं लवकर आज जाणार होते. क्लास अजिबात चुकवायचा नाही म्हणून सांगितल्यानंतर उठली, दोघं आंघोळ केलीत आणि जाणार होतीत म्हणून मी माझीच आंघोळ मागे ठेवली आणि पहिला त्यांचंच डबे करायला घेतले. आणि उसळ केली होती, मटकीची मोड आणले होते मी घरीच, त्याची छान अशी उसळ केली आणि चपात्यासुद्धा केल्या आणि दोघांचे डबे भरून दिले. आणि दोघांच्या आंघोळा होऊन ती दोघे आले होते. आता त्यांना मला नाश्ता द्यायचा होता. नाश्ता पण ऑलमोस्ट माझा तयार झालेला आहे. ऑलरेडी 8-8:15 वाजलेले आहेत. तर नाश्त्याला मी आज शिरा केला होता, तोच दोघांना पण दिला. आणि त्यानंतर मिस्टर उठले 8ला. आज जरा थोडंसं लेट झाला कारण रात्री वेळानं आले होते. मग दोघांसाठी मी चहा ठेवला छान असा, आणि चहा पिऊन झाल्यानंतर मग मी आंघोळीला जाणार होते. आणि बाकीचं तसंच क्लिनिंग आता आंघोळ झाल्यावरच होईल. हा दुसऱ्या मुलाचा डबा, त्याचंसुद्धा भरून देत होते. दुसरा मुलगा म्हणजे मोठा मुलगा तो ऑलरेडी 7:15 गेलेला आहे आणि तो येईल आता 8:30-8:45ला त्याचा डबा न्यायला. आणि हा छोटा आहे तो 8:30ला जातो. आता मी इकडे आंघोळ करून आल्या आणि कट्ट्यावर तसंच टाकून गेले होते. आता आंघोळीनंतर राहिलेली जी काही क्लिनिंग आहे माझी तीच करत होते. कट्टा साफ करून खाली भांडी बरीचशी ठेवली होती, तीच वरती ठेवत होते. आता 12 वाजले होते. म्हटलं आता मिस्टरांसाठी माझ्यासाठी शाबू फोडणी टाकूया. पूजासुद्धा अजून करायची आहे माझी, कारण आंघोळ करत बसले डोक्यावरून, त्यामुळे वेळ झाला. ॲक्च्युली सकाळीच करायला पाहिजे, खरं फरशी वगैरे पुसल्याशिवाय काहीच करता येत नाही. त्यामुळे मी शक्यतो दिवसभरात 12, 12:30 किंवा संध्याकाळी 6 असं माझं पूजेचं टायमिंग आहे. तर इकडे खिचडीसुद्धा माझी टाकून झालेली आहे फोडणी. आता पूजा करेन आणि मग मिस्टर येतील 1ला तेव्हा खाईन. चला पूजा करून घेते. तर मला तांब्या आज घासायचा होता, कारण देवीचा कलश मी हा माझ्या लग्नातला तांब्या आहे, तोच मी अजून वापरते देवीसाठी.
महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं. उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुपड संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. तर वाटाणे आणलेले आहेत ते उकडायला लावल्यात मी, कारण हे ॲक्च्युली फुगवलेले असतात, म्हणजे कडक असतात, ते भिजवून दिलेले असतात. हे काय नॅचरली ताजे काय नाहीत, त्यामुळे मी उकडूनच पहिल्यांदा घेते. आता दूध आलं तेच तापवून ठेवलं आणि ह्यामध्ये डाळीची तेवढी आमटी केल्या आणि चपात्या पण माझ्या झालेल्या आहेत, भात पण झालेला आहे. आणि भाजीला मिस्टरांनी पालक आणि चाकवत आणि लिंबू मिरची आणलेलं होतं, तर इथे वरती लावलेली आहे लिंबू मिरची वर आज लावली. 2 दिवस झालं होऊन गेले अमावस्या, आणि छोट्या मुलग्याला परत ताप आलाय, काय समजेना. एक तर हे कमी आहे म्हणून सांगितले HB, त्याची पण औषधं चालू आहेत. पण शाळेतून आला आणि पेकडूनच पडला, झोपलाच आणि तापाने फणफणत होता. त्याला गोळ्या पण दिल्या आणि गोळ्या खाल्ल्यानंतर थोडं सरबत प्याला आणि आता थोडं बरं वाटते म्हटलं आणि दवाखान्यामध्ये परत त्याला घेऊन गेलेलं आहे. त्यामुळे माझा मूड ऑफ झाला. आता काय देवाच करायचं, तरी मी दुपारीच थोडं करत गेले म्हणून बरं झालं. नाही तर माझं तर आता पुस्तक पण वाचायचं झालं नसतं माझं मन, आणि स्वयंपाक पण बराचसं काहीतरी वेगळं करायचं असं ठरवलं होतं, काहीच नाही झालं. असू दे. माझ्या आता मला पण एकदम म्हणजे नर्वस असं वाटायला लागले, त्याला बरं नाही म्हणून. असं का व्हायला लागले, म्हणा लागले की लिंबू मिरची लावली नाही 2-3 दिवस म्हणून, काय माहीत काय झाले. आणि सगळ्यांनाच आम्ही विभूती लावून घेतल्या घरात, काय नजर वगैरे असली तर काय निघून जाऊ दे म्हणून. आणि त्याला पण नजर झाली असं म्हणायला लागलेत मिस्टर. खरं काय समजेना काय. ॲक्च्युली कसं गारवटा पण भरपूर आहे आणि गारव्यामुळं पण तसं व्हायला लागले सगळ्यांनाच. आणि वातावरण पण कसं ऊन आणि थंडी असं कॉम्बिनेशन असल्यामुळे पण होत असावं कदाचित. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असाच एका छानच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.